घ्या आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। हा इकडे बघा। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। तर एक माणूस हा तोला मोलाचा आहे। जसं का आता कळंबर साहेब असो किंवा कोणी असो, इथे माझे हजारो लोक जमा करणारे माझ्यासारखा माणूस तर आज माझ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। तर दादा म्हणजे बजाजनगर आहे आणि बजाजनगर जसं मंदिराचं बजाजनगर म्हणून ओळख होती तसं योगाचं बजाजनगर म्हणून भविष्यात ओळख होणार आहे। ते दादा आहेत म्हणून प्रत्येक माणूस जो कोणी असेल, कळंबर मॅडम आहे तिथं, आमच्या सोसायटीतले माझे सहकारी आहे, चव्हाण सर आहे, जयस्वाल दादा आहे। मी सर्वांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो। एक वाढदिवस एक निमित्त आहे आणि वाढदिवस म्हणजे काय असतं? वाढदिवस म्हणजे जे काही आपलं स्वप्न असतं, जे काही आपला संकल्प असतो, जो काही आपला निर्धार असतो, त्या निर्धारांचा आपल्याला वाढदिवस असतो। आपला वाढदिवस नाही, वय हे माणसाचं वाढत जातं, एक एक दिवस मोठा होत जातो। वय कधी संपलं कोणाला समजत नाही। 57 वर्षाचा झालो तरी पण मला असं मन म्हणत नाही की मी म्हातारा झालो। केस पिकलेले आहेत तरी वाटत नाही, डोळ्यानं कमी दिसतात तरी वाटत नाही, मुलं मोठी झाली, सुना आल्या, नातू आलं तरी माणसाला कोणाला असं वाटत नाही माझं वय कधीच नाही वाटत। पण शरीर त्याची जाणीव करून देतं। माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे। म्हणून माझ्या दृष्टिकोनातून आम्ही काही केलं असेल, मोठे मोठे काही कामं केले असतील आणि भविष्यात करू, म्हणून माझ्या स्वप्नाचा, माझ्या संकल्पाचा, माझ्या निर्धारांचा हा वाढदिवस आहे। येणाऱ्या काळामध्ये कंपनीमध्ये काम करत असताना जे काही माझ्या हातून छोटी मोठी कामं झाली, बऱ्याच लोकांनी जी कामं झाली ती खूप मोठी सांगितली। मोठी नाही, एक निमित्त असतो। कोणीही कोणाचं काही काम करत नसतं, करून घेणारा तो असतो। फक्त निमित्त मात्र फक्त कोणाला तरी निमित्त व्हावं लागतं। तसं चव्हाण सरांनी आज उदाहरण दिलं आणि हे उदाहरण मी माझ्यासाठी नाही सांगत, तुम्हाला सर्वांसाठी सांगतो। तसे आमच्या बहीण ललिता मॅडम आहे, कधी सांगतो तुम्हाला काही मदत असेल तुम्ही पाहिजे तर आम्हाला सांगा। जी मुलगी 12वीला शिकत असताना धुंडे भांडे करत होती, जेव्हा आपला कार्यक्रम इथं दिव्यांगाचा कार्यक्रम झाला, गुणवंत विद्यार्थ्यांचा, ती मुलगी पण गुणवंत होती। पण मला जेव्हा हे नंतर समजलं त्यावेळेस तिला जे काही मदत केली त्याच्यात मी निमित्त आहे। पण चव्हाण सरांचं खूप मोठं काम आहे। ती मुलगी 12वीला असताना धुंडे भांडे करत होती, तिला आई नाही, वडील नाही, भाऊ शाळेमध्ये, पण त्या भावाला पण एका हॉटेलमध्ये टाकलं आणि तिचं आज नर्सिंग कंप्लीट आता सप्टेंबरमध्ये होईल। तिला फीसला जे काही पैसे लागले ते मी दिलेले नाही, ते समाजातल्या सर्व लोकांनी जमा करून 10,000 रुपयाची फीस भरली। तिला 90,000 गव्हर्नमेंटकडून माफ झाले। आज ती नर्स झाली। सप्टेंबर पासून तिला 15,000 रुपये महिना चालू होईल। ती तिच्या पायावर उभा राहील। तिला सांगितलं बाई हे जे काही केलं असेल हे आम्ही नाही, याची तू जाण ठेव आणि तू कोणाला तरी अशी मदत कर, तू कोणाला तरी अशी मदत कर। आणि जसं तोलेदादांनी बोलता बोलता सांगितले की चांगल्या माणसाची साखळी व्हावी, हा माझा खूप दिवसाचा संकल्प आहे। कंपनीमध्ये असताना सुद्धा चांगली लोक एकत्र राहिले पाहिजे, चांगले लोक एकत्र राहिले पाहिजे, वाईट लोक लवकर एकत्र येतात। अनुभव करणारे माणसं असू त्या कंपनीत, त्या कोपऱ्यातला माणूस ह्या कोपऱ्यामध्ये, किनारे माणसं कुठेही असो एका ठिकाणी बरोबर येतात। पण चांगली माणसं एकत्र कामं चांगले करतात। आता काम लोकांचं खूप चांगलं आहे, सांगल्या साहेबाचं हँडिकॅपचं खूप चांगलं काम आहे, याचं पर्यावरणाचं काम कोणतं आहे। पण ही सगळी मंडळी जर एकत्र आली तर आणखी कुठलं तरी चांगलं काम होऊ शकतं। म्हणून या सगळ्या मंडळीला एकत्र आणण्याचा मला हे वाढदिवसाचा कार्यक्रम करायचा माझ्या संस्थेने केला। पण मुख्य उद्देश काय, ही सगळी मंडळी एकत्र यावी आणि याच्यातून आणखी एखादं काहीतरी समाजाचं चांगलं काम व्हावं। जोपर्यंत आपण सगळी मंडळी एकत्र येत नाही तोपर्यंत समाजात चांगलं काम होत नाही। आज मागच्या 2 वर्षापूर्वी नवजे सर्वांच्या आश्रमात गेल्यानंतर यांची जी तळमळ पाहिली, दिवाळीला गेलं, दिवाळीला यांनी पूर्ण गल्लीतून फराळाचं जमा केलं, गल्लीतून कपडे जमा केले नवीन, त्या लेकरांना कपडे दिले। मी फक्त एकदा यांना घेऊन गेलो। त्याच्यानंतर त्यांच्या मुलींचे लग्न झाले, मुलीच्या लग्नाला गजानन बोलून सगळे उपस्थित राहिले आणि तोलेदादाच्या नातीचा वाढदिवस आजच आहे। काल त्यांनी बालग्राममध्ये जाऊन तिथे नातीचा वाढदिवस साजरा केला आणि तिथल्या मुलांना त्यांनी
याच्यापेक्षा मोठा वाढदिवस कुठलाही नाही. इथे किती जणांनी पुष्पगुच्छ दिले आणि हातीला काय दिले, तिथं जे आशीर्वाद मिळाले आणि त्याचा एवढंच वंदे मातृभूमी महामंगले पुण्यभूमी विजयते वेशकाळे नमस्ते. महाभारतला वंदन. दिव्यांग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष आपले सर्वांचे भीष्म पितामह साखळा सर, पारसू साखळा सर, आणि आजच्या ह्या अमूल्य अशा कार्यक्रमासाठी आदरणीय वाकडे दादांना, दत्ताभाऊला शुभेच्छा देण्यासाठी आपला किमती वेळ खर्च करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपले कृष्णकुमार जायस्वाल, अंकुश भालुशे दादा, कल्याणजी तवले साहेब, त्याच्यानंतर चव्हाण सर, पत्रकार काळे सर, आमचे मातृशक्ती नारायणी शक्ती आणि कमलस्कर सर, खूप सर्वजण अमूल्य आहेत. आमचे बाबा हिंदुस्थानी वगैरे, विष्णुदास पाटील, हे सगळी जी मंडळी आहे, तर खरोखर अभिष्ट चिंतन सोहळा वाकडेदादांचा जो ते म्हणले हा एक निमित्त आहे. परंतु मला सांगताना एवढा आनंद होत आहे की माऊलींचा एक हरिपाठातली ओळ मला आठवली. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटोत भूता. तर हे ईश्वरनिष्ठ लोक, हे व्रतनिष्ठ लोक, जे राष्ट्रप्रेमी लोक, समाजाच्या हितासाठी जगणारी लोक, त्यांचं ह्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मला तुमचं दर्शन होत आहे आणि एक वेगळी ऊर्जा माझ्या मनामध्ये भरलेली आहे, वेगळा उत्साह, वेगळं चैतन्य माझ्या मनामध्ये आलेलं आहे. आणि खरंच अशी सुद्धा किती प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं काम करणारे लोक समाजामध्ये आहेत. वाकडे दादा नेहमी सांगतात की चांगले लोक एकत्र येत नाहीत, दुर्जन लोक एकत्र येतात, त्यांचा तो विषय असतो. परंतु चांगल्या लोकांना एकत्र आणून त्यांना चांगल्या संचलनाला लावणं आणि ही चांगलं संचलन लावण्यासाठी जी व्यक्ती असते त्याला वैदिकशास्त्रामध्ये सांगते आयोजकच तत्र दुर्लभ. असे लोक दुर्लभ असतात. अशा विभूती भगवंतानं निर्माण केलेल्या असतात. सुचिनाम श्रीमताम हे योगभ्रष्टो विजायते भगवद्गीता सांगते की हे पूर्वजन्माचे सत्कार्य करत करत त्या जन्मामध्ये आले आणि त्यांच्या हातून पुन्हा अजून दैवी कार्य, राष्ट्रीय कार्य घडणारे ते तुम्ही सर्व आहात. सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे तुम्ही. आज चंगळवादी दुनियेमध्ये, खाप्या मजा करणाऱ्या दुनियेमध्ये लोक आज मस्त आणि स्वस्थ राहत आहेत, ही त्यांची भ्रामक कल्पना आहे. देता है बादल सागर सावंत देता है. संस्थेचे अध्यक्ष, आमच्या अंतकरणाचे केंद्रबिंदू आदरणीय दत्ताभाऊ रत्नपारखी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आज योगगुरू म्हणजे शुद्ध शर्करा योग म्हणावं लागेल की आपल्या एका शिष्याच्या वाढदिवसानिमित्त जे स्वतःहून हजर राहतात आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आणि सगळेजण जे म्हणतायत की रत्न ते रत्न निर्माण करणारे आणि रत्नपारखी आहेत. कारण आम्ही जिथं कुठं काम करतो तिथं आम्हाला म्हणतात की तुम्ही रत्न आहे, पण आम्ही नेहमी सांगत असतो की आमचेही कोणीतरी रत्नपारखी आहेत. ते आमचे दत्ताभाऊच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व उपस्थित राहिलात, आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.